सालीम मामू आपले नाशिकचे, त्यांनी मला आमिराई दिली आणि दिलशान म्हणून मेल आहे, जमजम आणि रॉकचं पिल्लू, जे बऱ्यापैकी ते त्या फिमेलचं मेल ऑल इंडियामध्ये कोणाकडे नाही, माझ्याकडे आहे. त्याचं पिल्लू आणि ती फिमेल मला 7.5 लाख रुपयाला मामूंनी दिली. तर त्या फिमेलला 4 पिल्लं झाली, त्यात 2 मेल आणि 2 फिमेल. 2 मेल मी पावणे तीन लाख रुपयाच्या प्रमाणे 2-2 महिन्याचे करून विकले. फिमेल माझ्याकडे आहे. तसंच माझ्याकडे बालाजी आहे, खली आणि चांदणीचा गरुडाबांनी मला दिलेला तो आहे. फिमेल देवाच्या कृपेनं सगळ्यात चांगले आहेत. तर राहिला भाग आता पुढचा विक्रीचा, तर माझ्याकडं 70-80 हजारापासून ते 3 लाखापर्यंतचे पिल्लं असतात विक्रीला. किंवा तरी असं कस्टमर इतकं आहे ह्या लाईनवर काम करणारे की 20-25 फिमेल असल्या तरी आबा पिल्लू आपल्या फार्मवर आपल्याला म्हणजे दिसतच नाही की पिल्लं आहेत. असं पिल्ल शेळी वेली की पिल्लं गेली, विक्री झाली. कोण 10 दिवसाचं, कोण दिवसाचं, 20 दिवसाचं, कोण महिन्याचं. 1.5 महिना म्हणजे शेवट झाला, 2 महिनेपर्यंत ठेव म्हणजे माणसं ठेवतात. आताची कंडिशन आहे, लाईनला इतकं मोठं डिमांड आहे की कट्टू मार्केटची शेळी 5-25-50 हजाराची घ्यायची आणि सांभाळायची आहे. तिला पण जेवढं खायला घालायचं आहे तेवढंच ब्लडलाईनच्या चांगल्या वंशावळीतल्या जनावर आणल्यानंतर तिलाही तेवढंच घालायचं आहे आणि तेवढीच सेवा करायची आहे. तिचा खर्चही तेवढाच, हिचा खर्चही तेवढाच, फक्त याची इन्व्हेस्टमेंट जादा. आणि इन्व्हेस्टमेंट जादा तर रिफंड पण जादा आहे. येणारे त्याचं जे पिल्लं असते त्याचे पैसे पण जादा. आज माझं कन्स्ट्रक्शनचं काम चालतं, देवाच्या कृपेनं एक 70-80 माणसं माझे रोज काम करते. भरपूर मोठी काम आहेत माझी सगळे. ते करत असताना त्यात जी मजा येत नाही ते आपल्या फार्मिंगमध्ये मजा येते, शेळी पालनात. याच्यामध्ये मान आहे, सन्मान आहे, पैसा आहे, इज्जत आहे. कुठली गोष्ट आपल्याला या शेळ्यांनी दिलेली नाही असं नाही. आज माझ्याकडे ज्या शेळ्या आहेत तर मी त्यांना पाळत नाही, शेळ्यांनी मला पाळलेलं आहे. मी अभिमानानं बोलतो बरं का. आज मार्केटची अवस्था, कंडिशन, आज कन्स्ट्रक्शन असताना सुद्धा कमी जास्त रेट, भाव, स्टीलचं, सिमेंटचं, प्रत्येक गोष्टीचं रडत बसायला लागतं कधी कधी, इतकं वाईट वाटतं. पण इथं फार्मवर शेळी गाप गेली की हमखास 1.5 लाख रुपये एका पिल्लाला ठेवले जातात. 2 लाख रुपये कमीत कमी म्हणजे आपण अभिमानानं सांगू शकतो. ते 5 लाखापर्यंत एक शेळी आपलं उत्पन्न देते. माझं एकच म्हणणं आहे सगळ्यांना की शेळी पालन करत असताना लाईनवर काम करा. कुणाला कटिंग मार्केटवर करायचं आहे तर चांगल्या वंशावळीत करा. कटिंगला मार्केट करत असताना त्यामध्ये मेन भूमिका असते ड्रायव्हर. आज रेल्वे असून दे, विमान असून दे, 2 व्हीलर 4 व्हीलर काय जरी असलं तर मेन भूमिका असते ड्रायव्हरची. तर आपल्या फार्मचा ड्रायव्हर असतो आपला मेल ब्रीडर. त्या वस्तूला चांगले पैसे लावा आणि चांगल्यातली चांगली वस्तू आपल्या फार्मवर जोपासा. ते ड्रायव्हर चांगला आहे तर तुमचा फार्म किंवा तुमची जी रेल्वे आहे ती व्यवस्थित चालणार आहे. ड्रायव्हर चांगला नाही तर फार्म आणि रेल्वे गाडी काय असेल ती चांगली चालू शकत नाही.